सांडवा येथे विषारी औषधाच्या डब्यातील पाणी पिल्याने 2.5 वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू. घराच्या अंगणात पडून असलेल्या विषारी औषधाच्या रिकाम्या डब्यामुळे किती मोठा अनर्थ घडू शकतो याचे हृदय पिळवटून टाकणारे उदाहरण पुसद तालुक्यातील सांडवा येथे समोर आले आहे. केवळ 2.5 वर्षांच्या चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून या घटनेने नागरिकांना सावध राहण्याचा कठोर इशारा दिला आहे. आयुष अविनाश झाडे वय 2.5 वर्ष राहणार सांडवा या मुलाने दिनांक 19 जानेवारी रोजी घरात पडलेल्या विषारी औषधाच्या रिकाम्या डब्यातील पाणी चुकून प्राशन केले. काही वेळातच त्याची प्रकृती बिघडू लागल्याने कुटुंबियांनी तातडीने त्याला पुसद येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी उपचार सुरू ठेवले, मात्र शरीरात गेलेल्या विषारी रसायनांचा परिणाम गंभीर ठरला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते कीटकनाशके किंवा विषारी औषधांचे डब्बे धुतले तरी त्यातील रासायनिक अंश पूर्णपणे नष्ट होत नाहीत. अशा डब्यात ठेवलेले पाणी अत्यंत घातक ठरू शकते. लहान मुलांना डबा, बाटली किंवा पाण्याचा ग्लास यातील फरक समजत नसल्याने अशा वस्तू त्यांच्या दृष्टीने आकर्षक वाटतात आणि ते सहजपणे त्यातील द्रव पितात. गावाकडील घरांमध्ये शेतीसाठी वापरली जाणारी कीटकनाशके, तणनाशके व इतर औषधांचे डब्बे अनेकदा अंगणात, घराच्या कोपऱ्यात किंवा पाण्याजवळ पडून असतात. रिकामे डबे नष्ट न करता त्यात पाणी किंवा इतर वस्तू ठेवण्याची सवय अनेक ठिकाणी दिसून येते. मात्र हीच सवय लहान मुलांसाठी मृत्यूचा सापळा ठरू शकते, हे या घटनेतून अधोरेखित झाले आहे. नागरिकांनी तत्काळ आपल्या घर, अंगण आणि शेत परिसरात पडून असलेले अशा प्रकारचे डबे तपासून सुरक्षिततेची उपाययोजना करावी, असे आवाहन चॅनलमार्फत करण्यात येत आहे.